मुंबईतील तापमानामध्ये घट, पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईमध्ये गारवा राहणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांच्या सूचना यांचा पाऊस. 2700 सूचनांपैकी 75% सूचना बेस्ट संबंधित असल्याचं समोर. पीओपी बंदी पुन्हा कागदावरच असल्याचा मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांचा आरोप. मागी गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांचे मुंबई शहरामध्ये जागोजागी मंडप. कल्याण पूर्वेतील रेल्वेच्या जागेवरील शाळेला रेल्वेची नोटीस. 28 तारखेला तोडक कारवाई होणार. 400 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात. तानसा जलवाहिनीला जोगेश्वरी विक्रोळी दरम्यान गळती. तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा बंद. मुंबई आणि ठाण्यामध्ये विनापरवाना औषध विक्री करणाऱ्यांवर छापे. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. तर याच घरपोच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून 16,700 रुपयांची औषधे देखील जप्त. उल्हासनगरच्या आशळे गावामध्ये बांगलादेशी महिलेला अटक. तर महिलेला आश्रय देणाऱ्याला देखील पोलिसांकडून अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई.